हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. त्याच दोघी भामट्या बहिणी, म्हणजे तशा आता आपल्या ह्याच्यामध्ये दोन भामट्या बहिणी आहेत. एक आहे फुगी आणि बोचू आणि एक दुसरी खाजी आणि मावसाड. तर फुगी बोचूवर नाही आहे, तर आता कोणावर आहे कोणावर आहे चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. बिजली गिराने मैं हूँ आई पापा पापा पा बिजली गिराने मैं हूँ आई कहते हैं मुझे को उद्योग धंदे वाली बाई रप चिक लकी चिकी बुम रप चिक लकी चिकी बुम. सगळ्यात आधी तर मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की ही बाई आहे ना, आजकाल तेव्हाच व्हिडिओ करते जेव्हा हिला प्रमोशनचं डेडलाईन असते किंवा म्हणजे असतं ना, असं कॉन्ट्रॅक्ट असतं की महिन्यातनं तुझे एवढे प्रमोशन झाले पाहिजेत किंवा तू एवढं प्रमोट केलं पाहिजे. 3 व्हिडिओज टाकायचे, 4 व्हिडिओज टाकायचे, 5 व्हिडिओज टाकायचे. मग त्यानुसार सगळं असं बोलणी झालेली असते ना, धंद्याचा रेट वगैरे डिसाईड झालेला असतो. सो हा व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितला असेल आणि नीट ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की हा पूर्ण प्रमोशनल व्हिडिओच होता. फक्त म्हणजे ते एक काय ते पूजा आणि ते सगळं एक निमित्त होतं आणि ते असं एक थोडंसं असं काहीतरी होतं म्हणून होतं, ते दाखवायचं होतं. पण पूर्ण व्हिडिओ प्रमोशनल होता. आता ते कसं ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले तर ह्या जे आहेत इम्प्युअर स्किन त्यांच्याबरोबर तर एकदम जबरदस्त नेक्स्ट लेवलचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. मला वाटतं वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे याने त्यांच्याबरोबर आणि घसघशीत दाबून पैसा घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचं काही असेल तर मग ही काही ना काहीतरी व्हिडिओ टाकते आणि सगळ्या व्हिडिओमध्ये घुमून फिरून काहीतरी कारण काढून ती त्या प्रमोशनवर येतेच. सो अशा लोकांपासून सावध राहा, सतर्क राहा, कारण हे लोकच आहेत जे स्वतःची फक्त खळगी भरायला इथे आलेले आहेत. ह्यांचा 1% पण दुसऱ्याचं काहीतरी भलं व्हावं किंवा आपली लोक वाट बघतायत किंवा खरंच आपल्यावर प्रेम करणारी लोक आहेत तर त्यांचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या विचाराने ते लोक अजिबात व्हिडिओज टाकत नाहीत. एकतर प्रचंड माजोरडे लोक, इतका माज आलेला आहे की त्यांना असं वाटतं की आपण काहीही भिकेचे तुकडे फेकले की भिकारी हजर होणार तुकडे उचलायला. त्याच्यामुळे मग प्रमोशनचे तुकडे का असे ना, ताई दिसली पाहिजे, ताई दिसली म्हणजेच आम्ही धन्य, आमची धन्यता मानतो आम्ही. तर असं म्हणजे ते कॉन्टेंट किती जेन्युइन आहे, किती त्याच्यामध्ये एफर्ट्स घेतलेत, किती उपयोगी आहे किंवा किती छान आहे, किती ताईने समोरच्याचा विचार करून ते कॉन्टेंट बनवलं आहे, ह्याचा बिलकुल विचार न करता हे अंडे ते काहीही फेकलेले तुकडे उचलायला तयार असतात. म्हणूनच ह्या लोकांची ही हिंमत होते आणि आता हळूहळू या सगळ्याचा पडदा फाश होणार आहे आणि हळूहळू रियालिटी लोकांना कळणार आहे. एक उदाहरण तर आपल्यासमोर आहेच. असे आता हळूहळू कोण ज्या लोकांनी असे खोटेपणा केला आहे ना, जे लोकांना फसवलं आहे, ज्यांनी लोकांना उल्लू बनवून हाव ज्यांची संपलेली नाही आणि अजून म्हणजे कुठल्याही थराला, जसं हे म्हणतात की आम्ही कुठल्याही थराला जाऊ, तर आता ते हळूहळू थर नष्ट करायला आता सुरुवात झालेली आहे आणि आता खरंच जेन्युइन कंटेंट हेच सर्वाईव्ह करणार आहे. तुम्ही असं समजा की आता सोशल मीडिया डिटॉक्स सुरू झालेला आहे आणि लवकरच ह्या लोकांचा सुपडा साफ होईल अशी आपण आशा करूया. आणि येस, नक्कीच देश बदल रहा है. ज्यांनी मजा मारायची ती मारून घेतली, जितकं लोकांच्या जीवावर लोकांना ठगवून कमवायचे तेवढे कमवले, पण आता एना चॉलबे, आता तुम्हाला खूप केअरफुल राहावं लागणार आहे आणि असं वाटेल ते खोटेपणा असा खपवून घेतला जाणार नाही. आणि लोकांचे म्हणजे अंड्यांचं जाऊ दे, पण रिअली सुज्ञ लोक आहेत आणि खरंच म्हणजे काही प्रकरणं आता अशी झालेत, आजच मी कम्युनिटी टाकली त्याच्यावरनंच कळतं की लोक किती आनंदी झालेली आहेत आणि खरंच हे जेन्युइन लोक आहेत. आणि ह्यावरूनच कळतं की त्यांना सपोर्ट करणारे वगैरे की ते कितपत जेन्युइन होते, की कितपत ह्या लोकांचं पब्लिक जेन्युइन आहे, किती फॉलोअर्स ह्या लोकांचे जेन्युइनली गेन केलेले आहेत, की खोटे आहेत, की विकत घेतलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू उलगडतील आणि खरंच मला असं वाटतं की ग्रेट मूव्ह बाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि खरंच ह्याची गरज होती.
हिचं पण अचानकच गावी जावं लागलं आम्हाला. अचानकच ही पण ते ब्ळा मधलं काय आठवलं नाही तर काय पण असं ह्यांचं सगळ्यांचं कसं ना, म्हणजे मला असं वाटतं खोटं बोलणाऱ्यांची अशी जीभ अशी लपलपते. म्हणजे नाही, माझं पण असं कधी कधी फंबल मारते, पण ते मला रिअलाईज होतं आणि मी लगेचच. पण हे फंबल एडिट बिडिट करण्याचं पण हे लोक बिलकुलच काही एफर्ट घेत नाहीत आणि ह्यांची जीभ ह्यासाठी लपलपते. चला बाबा, मी तर 30 मिनटं सलग बोलते तर ते होतं असं थोडंफार, पण ह्यांची कशाने लपलपते तर खोटं बोलणारे. कारण असं म्हणतात ना, खोटं बोलताना तुझी जीभ कशी नाही हे होत ना, थोडी वाकडी होत, तर यांची वाकडी होते खरंच. तरी यांना ना ती गोष्ट रिअलाईज नाही होत. जसं की आम्हाला ना जावं लागलं, म्हणजे आम्हाला इतकं अचानक ठरलं ना. तर मी गावी जाऊन आले काही कामासाठी. आम्हाला एकदम अचानक निघावं लागलं. म्हणजे शनिवारी पूजा झाली आणि सोमवारच्या रविवारी आम्ही सोमवारी परत आलो. सोमवारच्या रविवारी की सोमवारी जाऊनच सोमवारी परत आली, की रविवारी जाऊन सोमवारी परत आली. म्हणजे त्या बोंबाडसारखंच ना. तिची कशी व्हिडिओमध्ये महाशिवरात्र आधी आलेली, व्हॅलेंटाईन्स डे नंतर आलेला. जगाचा व्हॅलेंटाईन्स डे शनिवारी होता, रविवारी महाशिवरात्र होती आणि हिचं उलटं होतं. काय माहिती की हिने स्वतःच ठरवलं उलटं करायचं. तसं हिचं आधी हिचा सोमवार येतो, मग रविवार येतो. म्हणजे सोमवारच्या रविवारी जाऊन आम्ही सोमवारी परत आलो. समजने वाले समज गए, ना समजे वो पोगो देखो, असं आहे मावसाडचं. तर माझ्याकडे आता कुठली सगळ्यात महागडी साडी आहे तर मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर ते मला ह्यांनी घेतली होती. तर ते मला म्हणाले की तुला बड्डेला आणि ते पूजेसाठी मी एकच साडी घेणार, 2 वेगवेगळ्या नाही. तर मी म्हणाली ठीक आहे, बघूया तरी. तर तिथे मला काहीतरी कुत्र्यासारखं दिसलं, तर कुत्र्यासारखं बघितलं आणि मी म्हणाली बघू तरी. कुत्र्यासारखं बघितलं. तुम्ही कॅप्शन ऑन करून ऐका मंडळी. जर मी खोटं बोलत असेल तर मग सांगा मला येऊन कॉमेंटमध्ये, किंवा मी असं स्वतःच्याच मनाचं काय बोलत असेल तर. म्हणजे ती एक काल काहीतरी होती, नुन्नूप्रमाणे मी ग्राइंडर घेतला, नुन्नूप्रमाणे मी ग्राइंडर घेतला, तशीही मी कुत्र्यासारखं बघितलं, कुत्र्यासारखं काहीतरी दिसलं. कॅप्शन ऑन करा आणि ऐका. असं झालेलं आहे यांचं खरंच. म्हणजे हे असं होतं जेव्हा व्हिडिओ करायचा नसतो, काही करायचं नसतं, अंड्यांची बिलकुल फिकर नाही, पण फक्त प्रमोशनसाठी केलेला असतो. आणि किती ते बापरे, साडी 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 साडी. अगं बाई, कंटाळा कसा येत नाही या बाईला. मला खरंच असं वाटतं ना, एखादी म्हणजे खरंच असं संसारिक अशी, म्हणजे काय बोलतात आपण, संसार भिज्ञ अशी कोणती स्त्री असती ना, तर त्या बाईने ना एवढे पैसे जमा करून एक फ्लॅटसाठी डाऊन पेमेंट तर नक्कीच झालं असतं. म्हणजे हिच्याकडून मुळात आधी साड्या घेतं कोण, हा एक मोठा प्रश्न आहे. अर्ध्या साड्या तर ही स्वतःला ठेवून घेते आणि त्याहूनही जास्त ही दुसरीकडे आणि हे करते. म्हणजे स्वतःच्या साड्या तर आहेतच साम्राज्याच्या, पण अजून पण बाहेरून पण खरेदी करते. आता ते पण काय ना काहीतरी प्रमोशन होतं, ते त्या पेजचं नाव सांगायचं होतं आणि फक्त ती प्राईस सांगायची होती, म्हणून तिने ते सगळा तो घाट घातला आणि येडा बनवला बघताना. काय हिची लायकी आहे का त्या चच्च्याची आहे का? तो फोटो बघितला का? तो काय ते रील छापलं पहिल्यांदा केलं ते बघितलं तुम्ही? त्याच्यामध्ये अवतार बघा त्या चच्च्याचा. अरे पिऊन पण ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगला राहत असेल. सगळं काय हिच्यावरच लुटवतो का? स्वतःकडे बघ जरा. अरे ठीक आहे, आपण म्हणतो की पुरुषांना काय असं नसतं, त्यांनी त्यांची बायको चांगली दिसावी म्हणून. अरे पण तुझं काय आहे की नाही थोडं तरी, म्हणजे जसं काम असं ते. मी ह्या आधीही बोललेली की IT वाले कसे असतात, कुठल्या अँगलने ITचा वॉचमॅन वाटतो आज चपरासी काय ते, आणि फिल्टर लावलेला, आणि ते फिल्टर पण असं लावते की बस आपण चमको दिसलो पाहिजे बस. आणि तो असा लल्लू कुमार दिसला तरी चालेल, त्याच्यामध्ये एकदम गुलाबो दिसला तरी चालेल. काय त्याचा कपड्यांचा कलर झालेला, ती निळी जीन्स बघा कशी, आणि त्याचे ओठ बघा, आणि गाल तर काय विचारूच नका, फन्नीसारखे गुलाबी आपलं ब्लश लावलेले. शिशी काय बाया आहेत या, म्हणजे इतक्या अक्कलपोटी बाया आहेत ना. आणि ह्या माणसाने 25,000ची साडी घेऊन दिली. अरे कोणाला गंडवते मावसाड. तर एवढा पण येडा नाही आहे चच्चू. हा झाला असेल, काय सांगता येत नाही, येड्याबाईचा येडा नवरा काहीच सांगता येत नाही. होऊ पण शकतो, नाही तर जायची बाबा. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या, तर आकाशात जायचे ना उडत. म्हणून मग ह्याला म्हटलं असेल की बाबा मीच आणतो तुझ्यासाठी तोडून बिडून, काय पाहिजे ते बोल माझी अमावस्येची चंद्रमा. ओके, मला द्या तुम्ही चंद्राच्या बुट्टाची साडी. ही चंद्राचा बुट्टा, सगळंच आपलं हिचं बुट्टाच असतं. काही कशामध्ये असं बुट्टी बिट्टी असं काही नाजूकपणा नाही, सगळंच बुट्टा बिट्टा हट्टा कट्टा.
आणि हे एक प्रमोशन होतं, हे मी प्रूव्ह करू शकते. रादर हिने स्वतःच नेक्स्ट ह्याच्यामध्ये बोलली आहे. काय तर म्हणे की माझ्याकडे ह्यांनी गजरा आणायला विसरले, तर मग मी आता हे कागदाचं असं ते बनवलेलं कापडाचं तर ते मी लावणार आहे. बघूया आता काय म्हणते ती माझी मेकअप आर्टिस्ट. आणि मग आता मी तिच्याकडे जाणार आहे आणि बघू, कारण आता ना गजरा तसंही खूप महाग झाला आहे आणि 30-40 रुपये हात एवढा महाग झाला आहे, तर एवढा महागाचा नकोच. अरे वा 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 वा, 30-40 रुपयाचा गजरा घेण्याची लायकी नसलेली बाई 25,000ची साडी घेते. अरे अरे अरे, हे पचू शकतं का मंडळी? म्हणजे खरंच ज्यांना डोकं आहे ना ते विचार करतील, ज्यांना नाही आहे ना ते पोगो बघतील. काय रे चच्च्या, हा तुझीच एका बाजूला लाल करते आणि दुसऱ्या बाजूला तुझीच काढते. तिला 30-40 रुपयाचा गजरा नाही घेऊन देऊ शकत तू, पण साडी मात्र घेतलीस. कोणाला तरी खरं वाटेल का? तुझं तोंड बघून पण सांगू शकते मी ही तुझी तेवढी लायकी नाही, घेऊच शकत नाही. चल हट येडी बाई. आणि एकीने अंडीच होती, ती अंडीच होती, कारण नंतर हार्ट देत होती हिला. तर तिने कॉमेंट केलेली की बाप रे 25,000, तर ही जास्त शाणे बनते. किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार. त्या 25,000च्या एकदम उलटं केलं 52,000 आणि म्हणते की जेव्हा माझ्या बालमैत्रिणीने अगेन स्टोरी बघितली का किती, म्हणजे बालमैत्रीण, सिग्नल, बसमध्ये भेटणारे प्रवासी, सिग्नल क्रॉस करणारे माणसं, हे जुन्या झाल्या मावसाड, कुछ नयाला बहुत बोर मारली आहे तू. काय तर म्हणे माझ्या बालमैत्रिणीने तिच्या लग्नात आहे ना, जेव्हा ना अशीच 52,000ची साडी घेतलेली ना, तेव्हा माझी पण रिॲक्शन हीच होती. हे अगं मावसाडे, चल मान्य करते मी तुझी स्टोरी नव्हती, खरंच घेतली असेल तिने. नाही, मी नाही मान्य करत. नाहीच, काय पण फेकते. पण ठीक आहे, चल 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 करते मान्य. तर घेतली पण असेल, तरी तिचं लग्न होतं ग, लग्न होतं. लग्नासाठी तर बनताय, लग्न एकदाच होतं, तुझ्यासारखं थोडीच आहे. हां, एकदाच होतं ना, तुझा काय भरोसा. पण इतरांचं, जनरल नॉर्मल माणसांचं एकदाच होतं, तर ते एकदा खर्च ठीक आहे ना. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणून केलं असेल तिने. हां, हौस असते. पण तुझं काय आहे? तुझं काय होतं? कोणाला दाखवायची होती? आकाशी चंद्र चांदण्यांना दाखवायची होती की कोणाला दाखवायची होती एवढी हे घेऊन? का काय होतं तुझं? तिचं लग्न होतं, तुझं काय? सुहागरात होती. चच्चूला लालच दिली मला घेऊन द्या. मग कुंडी लगालो सैया, तुमक जन्नत दिखाती मैं जन्नत दिखाती, साडी दिखाती मैं साडी उठाती. फेकते, अंडे झेलतात. आणि नेक्स्ट काय आता ते इम्प्युअर स्किन, सेकंड प्रमोशन. आता हे बघा काउंट. नंबर 1 हे साडीचं प्रमोशन, नंबर 2 इम्प्युअर स्किन. तर मी आता तुम्हाला जसं सांगितलं की मी गावाला जाऊन यायली आहे, तर गावाला खूपच जास्त थंडी होती आणि मुंबईत उन्हाळा आहे. अगं मावसाडे, गरम होतं आहे, असं म्हणायचं की गरम होतं आहे. हिवाळाच आहे अजून. ह्याच्यानंतर आहे ना वसंत ऋतू येतो आणि त्याच्यानंतर ग्रीष्म ऋतू येतो, म्हणजेच उन्हाळा. एवढं तर तुला खूप जास्त झालं, पण उन्हाळा नाही आहे. तू असं म्हण की हिवाळा आहे, पण हिवाळा असला तरी मुंबईत त्या मानाने गरम होते आणि गावाला थंडी वाजते, थंडी आहे बऱ्यापैकी. तर तू काय उन्हाळाच आहे नुसतं आपलं म्हणजे काय, हिला बोलता पण येत नाही नुसतं, फक्त तेच. हे तेव्हाच होतं जेव्हा फक्त आणि फक्त टार्गेट एकच असतं की प्रमोट करायचं आहे, प्रमोशन करायचं आहे. बस जे दिलेत ना, घेतलेत ना, त्याची वसुली करायचं आहे, वसुली भाई बनायचं आहे. बस ते असतं ना, तेव्हाच हे असं होतं. काही स्क्रिप्ट लिहिता येत नाही, बोलता पण येत नाही आणि अक्कल तर काढीची नाही. तर मग जेव्हा असं झालं आणि मग मी गावाला गेली, तर मग थंडीतनं मी एकदम इथे उन्हाळ्यात आली, इथे गरमी एवढी. तर सगळ्यात पहिले आपल्या स्किनवर असर होतो आणि स्किनवर परिणाम जाणवतो. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही नक्की म्हणजे काही तुम्ही करा नका करू, पण तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेतलीच पाहिजे. आणि ती घेण्यासाठी तुम्ही योग्य डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला घेतला पाहिजे. आणि तो डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला मिळेल एकाच ठिकाणी जिथे मी जाते. म्हणजे मी जात नाही, पण मी असंच लोकांना सांगते, मी असं घेते त्यांचं कन्सल्टेशन. कारण माझे तर खड्डे बुजवता सगळे थकले, अजून खड्डे पाडतोय छच्चू, पण तुम्हाला मी असं याडा बनवते. सो मग ते प्रमोशन अटॅच्ड तिथे सुरू झालं.
कशाला एवढं पोटतिडकीने सांगेल, कशाला हिला काय करायचं आणि सगळं सोडून आपलं नुसतं दिसणं आणि प्रत्येकाला असं वाटतं आणि किती लोक काही म्हणू देत पण प्रत्येकाला असं वाटतं आपली स्किन फ्लॉलेस असावी आणि एजनुसार आणि 30मध्ये असं होतं आणि 40मध्ये तसं होतं. अरे भाई आम्ही जन्मताच सुंदर आहे, आम्हाला नको आहे तुझं ॲडवाईस नको आहे आणि तुझ्यासारखे खड्डे कोणाला करून घ्यायचे आहेत. तुझ्या बुजता बुजत नाही आहे. त्या दिवशीच्याच ह्याच्यामध्येच बघा, त्या पूजेच्याच व्हिडिओमध्ये बघा कशी जिन्यावरून खाली उतरताना नंतर ते काय काय तो गेम खेळत होती ना, कच्चा पापड पक्का पापड, पक्का पापड कच्चा पापड, कच्चा पापड पक्का पापड, पक्का पापड कच्चा पापड. तर ते जेव्हा करत होती ना तेव्हा बघा तेलकटी का आतंक, नुसतं पिळून काढली ना बादलीभर तेल निघेल. तर एवढं काही लोकांच्या भल्याचा आणि काहीतरी विचार करण्याचा ना आव आणू नको. एवढंच आहे ना, स्वतःचं बुजव आणि त्या स्वतःच्या तेलाचं काहीतरी हे कर, बंदोबस्त कर. त्या चच्चूचे ना खड्डे बुजव. त्याला तर बाप रे बाप कसले झाले. तसा डांबरी रोड आहे ना, असा पहिला रोड रोलर फिरवला पाहिजे त्याच्या तोंडावर. आणि सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट एवढंच जर तुला काळजी आहे ना, तर तुझ्या बहिणीची कर काळजी. तिच्या उलट्या मिशा आल्यात ना, त्या कशा पुसता येईल ते बघ जरा. आज चढली होती टेबलावर, आकार बघा तिचा. मला हेच कळत नाही की हे जे अंड्यांना येडा बनवते, हे अंडे म्हणजे काय बघतात की नाही. तोच सडलेला कुठला तरी जुना पुराणा ब्लॅक अँड व्हाईट फोटो बरोबर नेहमी कंपॅरिझन करत असते. अरे तुझ्या बहिणीचा फोटो लाव आणि तिच्यामध्ये काय सुधारणा झाली ते दाखव, तर मानलं तुला. तिला आधी घ्यायला सांग आणि दुसऱ्यांना सांगते मोठी की हे करा आणि ते करा आणि माझ्यामध्ये बदल झाला. काही बदल नाही झाला तुझ्यामध्ये, फिल्टर आले त्याच्यामुळे बदल झाला, बाकी काय नाही. खोटारडी पागलबाई. तर हे होतं दुसरं प्रमोशन. आणि हां, अजून एक प्रमोशन राहिलं मगाशी, साडीबरोबर ब्लाऊज पण येतो ना, तर हे तिसरं प्रमोशन. ते ब्लाऊज काय तर मी कोणी दुजाकडनं शिवून घेतला. माझी मैत्रीण आहे दुजा, तिच्याकडनं मी ब्लाऊज शिवून घेतला. कारण आमचे टेलर आहेत ना, तर टेलर अप्पांकडे स्वतःकडे लग्न होतं, तर त्यांना माझा अरे भाई म्हणजे हे काय काही मावसाड किती पकवायचं ते, काही खोटं बोलायचं. म्हणजे अंडे तर नेक्स्ट लेवलचे, फुल ऑन इज्जत काढली आहे अंड्यांची. तर ज्यांनी हिच्यावर विश्वास ठेवला ना, त्यांची फुल ऑन काढते मावसाड बसून. तुम्ही उचला आपले भिकारी कुठचे. काय तर म्हणे की टेलरकडे लग्न होतं म्हणून. अरे असा कुठचा म्हणजे असं टेलर काय असं टेलर की ज्याच्याकडे स्वतःकडे लग्न आहे म्हणून त्याने सगळा कामधंदा सोडला आणि तुझा एक ब्लाऊज नाही शिवून देऊ शकत. असलं कसलं, ऐसा थोड़ी होता है. कुत्ता नाही सॉरी, घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. तसं त्या टेलरचा प्रकार आहे. म्हणजे असं हिच्या याच्यामध्ये ना माझ्या म्हणी पण चुकतात आणि प्राणी पण चुकतात. कारण हिने काय ना गाढवाकडनं वेद वदवले ना, तेव्हापासनं असं हिच्या याच्यामध्ये सगळीच आहे ना गडबड होऊन जाते. तर समजून घ्या मंडळी जे पण मला काय म्हणायचं आहे. असं थोडी होत आहे, असं कोण करतं ना. तर का टेलरच्या घरी लग्न का होतं, कारण दुजाला प्रमोट करायचं होतं. दुजाकडनं फुकटचं ते मिळणार होतं, ते करून मग दरवेळेला असं फुकट कसं ना, मग बार्टरमध्ये असं डील झाली आहे की ठीक आहे मी तुझं नाव घेईन, पैसे नाही पण मी तुला प्रमोट करेन. म्हणून मग ते ब्लाऊजचं पण मग दुजाने शिवला, टेलरच्या घरी लग्न होतं. आता किती झाले आपले, 3 झाले की 4 झाले, आय थिंक 3 झाले ना प्रमोशन ह्या व्हिडिओमधले. चला, चौथं प्रमोशन हे होतं की ते हेअरस्टायलिस्ट. मला वेळ नाही आहे आणि केस एवढे सिल्की आहेत ना, तर एवढ्या पिना लागतात आणि सगळं एवढं, आणि मला आता वेळच नाही आहे. तर मी आता जाते, जरा तयार होऊन येते. अगं सोसायटीच्या पूजेला असं कोण एवढं असं बाहेर जाऊन मेकअप हेअर आणि हे सगळं फोटोशूट होतं का तुझं. मॉडेल आहे तू सस्ती की काय दाखवायचं होतं की काय, कशासाठी, कोणासाठी, काय करत असते बाई. तर ते पण ते प्रमोशनच होतं. म्हणून ते मग तिथे गेली, तिथे नटायला थटायला. ती काय विदाऊट पिनांनी, तुझं काय ते नॅचरल हेअर होते, तिने पण तर लावल्या ना, खुपसल्या ना पिना. आणि सिल्की आहेत म्हणजे काय सिल्की आहेत काय, ते तुझे काय घन्या मुलायम कालेवाल नाही आहेत टकली कुठली. ते स्ट्रेट करून 4 तुरे उरले आणि आता म्हणते की काय सिल्की. ते सिल्की व्हावेत, मॅनेजेबल व्हावेत म्हणूनच स्ट्रेटनिंग करते ना, का ते पण प्रमोशनसाठी करते. फुकट मिळालंय तर करूया, फुकट तिथे प्रकट, फुकट ते पौष्टिक. मग ते किती पण डॅमेज करणारं असेल तरी पण ते पौष्टिक म्हणून रेकायचं, हँचू. मग सिल्की जर एवढं केलं तर मग कर ना, ते आता मॅनेजेबल करूनच घेतले तर सोड ना ते केस. कशाला पाहिजे तुला, मग कशाला वाकडे करते. 10 वेळेला ते स्ट्रेट करते, 10 वेळा त्याचे हेअरस्टाईल करते, मग परत वाकडे होतात, मग परत स्ट्रेट करते. नुसता धंदा लावून ठेवला या बाईने, उद्योगधंदेवाली बाई. नाव नाही तुझं, उगाच नाही ठेवलं, तेच आहेस तू. हट येडी बाई.
5वं प्रमोशन त्या मिशाताईचं. ती मिशा एक अलग लेवलची पागलच आहे. काय अजिबात तिच्याकडनं कोण काही घेत नाही, आपलं करून करून घालते जशी काही काय माहिती. ही चोली बाळंतीन आणि ती तिला खुराक पुरवते. मी मागेन ते देतं. मग मी त्यांना म्हणाले ना, मला हे खावंसं वाटतंय, मला ते खावंसं वाटतंय, मला ही इच्छा झाली. कशाला? हिला कमेंट पण येतात, मग काय प्रेग्नेंट आहेस का? मग बोलायचं नाही नाही नाही, मी नाही अजिबात नाही, आमचा असा काही विचार नाही. मग कशाला? तुला कशाला सारखे डोळे लागलेले असतात? एक नंबरची धूर्तबाई आहे. काही म्हणजे नाही ते मात्र बाकी कितीही खोटं बोलू देत, पण एक गोष्ट मात्र तिनं खरी बोलली आणि पदोपदी ती खरी आहे हे ती जतवून देते. ती म्हणजे मी कुठल्याही थराला जाईल तेच करत असते, कुठल्याही थराला जाते, काहीही करू शकते ही बाई. खरंच आहे. आणि इन्स्टावर बघा काय साडीचं ट्युटोरियल देते की कशी नेसावी, ट्रान्सपरंट साडी आणि परकर कसा घालायचा ते पण हिला माहिती नाही आहे. आणि साडी नेसण्याचं ट्युटोरियल देते. परकर उलट्या बाजूला नाडी बांधते. त्या ट्रान्सपरंट साडीमधनं पहिली परकरची नाडी दिसते, लोंबकळते आणि लोकांना शिकवायला आली मोठी. सो हे सगळं होतं प्रमोशन प्रमोशन प्रमोशन. म्हणजे आता तुम्ही बघा तो किती मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्या किती मिनिटामध्ये हिने 5 ते 6 प्रमोशन केले आणि ते सगळं हिला द्यायचं होतं आणि डिलिव्हर करायचं होतं. डेडलाईन होती म्हणून तिने एकाच ह्याच्यामध्ये एकदम विचार करून सगळे प्रमोशन पद्धतशीरपणे. किसी को कानो कान खबर नहीं होगी बट हमको होती है, सब खबर होती है, सिर्फ अंडों को नहीं होती है. आणि अंडे काय आहेत? सडके आहेत. आणि मग असं थोडंसं काहीतरी दाखवायचं म्हणून मग म्हणजे अगदीच बोलायला नको की पूर्ण नुसतंच असं तू केलंस, दिस इज चिटिंग म्हणून अंड्यांना एकदम याडा बनवण्यासाठी. म्हणजे आत्तापर्यंत बनवलं ते काहीच नव्हतं, ह्याच्यापेक्षा अजून थोडं म्हणजे अजून अंडे डिझर्व करतात याडा बनणं, म्हणून मग ते चाळीचं काहीतरी ते दाखवत बसली. तर थोडंसंच दाखवलं कारण थोडासा दुखवटा होता. थोडासा दुखवटा कसा असतो? म्हणजे दुखवटा असतो किंवा म्हणजे दुखवटाच असतो ना. थोडासा काय असतो किंवा नसतो. हिचं पण आहे, हिचं काहीतरी वेगळं आहे. थोडासा दुखवटा होता म्हणून मी तुम्हाला थोडंसंच दाखवणार. आणि मग ते कच्चा पापड पक्का पापड, पक्का पापड कच्चा पापड, तो गेम दाखवला. लास्ट टाइम कशी एक 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 चिट्ट्या आणि एकेकाला हळदी कुंकू लावून लावून दाखवत होती, तसाच प्रकार. म्हणजे काय बघतात अंडे आणि काय ते चाळ आणि काय ते गटारचे झाकणं, काय बघायला आवडतं यांना काय माहिती. अंड्यांना गटाराच्या पलीकडचेच आहेत वाटतं अंडे, ही अलीकडे आणि ते पलीकडे. आणि व्हिडिओ एंड करताना पण असं बोलूनच गेली की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आता नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे कधी असं आता मी म्हणते ना उद्या भेटूया आपण, नेहमी म्हणते ना, याचं जे पण कोणी असेल ते सांगतात, पण ही नाही सांगत. ही असं बोलते की जेव्हा मी नेक्स्ट व्हिडिओ करेन तेव्हा भेटूया. म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, इथे आम्ही तुम्हाला सांगते हळूच, म्हणजे जेव्हा नेक्स्ट प्रमोशनचं डेडलाईन येईल ना तेव्हा नेक्स्ट व्हिडिओ येईल. समज रे माझी मंडळी आहेच तेवढी हुशार. हे होतं सगळं मावसाळबद्दल. आता थोडंसं खाजीबद्दल, थोडासा दुखवटा, थोडंसं खाजीबद्दल काय बोलायचं आहे. येडी इतकी आळशी आहे ना की व्हिडिओज टाकत नाही. नुसतं जाऊ दे, नाही टाकत ते शॉर्ट पण कशाला टाकते काय माहिती. आणि तिचं तर तेच ते मगाशी तर तुम्हाला बोलली ना मी की ते टेबलवर चढली ते काय रे बाबा, जरा मला तर एकदम असं धकधक हो राहिला आता पता आहे. असं एकदम मला वाटलं बापरे आता धरणीकंप होणार की काय, पडली बिडली तर कशी ती. आणि कोणीतरी तिला कॉमेंट केली आहे की आहे ना ताई वेट लॉस जर्नी चालू कर आणि आमच्याबरोबर शेअर कर. खाजी हाय टाईम झाला यार, हाय टाईम काय नाऱ्याबरोबर कॉम्पिटिशन लावली की काय तू खाजी? हां आली बाबा एकदाची घरी परत, आता कधी जाते परत काय माहिती तोंड घेऊन. अजिबात पाय टिकत नाही तिचा. आणि ना भक्त येडे झालेत नुसते, होम टूर दे. कसली होम टूर देणार ती? विकायचं तिला ते, बस झालं. मन नाही तिचं तिथे, तिलाच आवडलं नाही, तुम्हाला काय दाखवणार आहे? वाट बघा. आणि तिचं तेच मी म्हणत होती की एकच कॉन्टेंट, नुसतं वस्तू मागवायच्या आणि परत करायच्या. तेच मी एवढे सगळे असे 10-15 ड्रेस मागवले आहेत खांजण दिनीसाठी. पण आता मी ह्यातले सगळे नाही ठेवणार आहे. ह्यातले जे हवेत तेवढेच मी 2-4 ठेवणार आहे, बाकीचे मी रिटर्न करणार आहे. अरे काय लावलेलं आहे हिला ना, ऑफिशियली म्हणजे बॅन केलं पाहिजे सगळ्या त्या ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सनी, है ना. कारण ही नुसती अशीच करत असते, नुसती आपले मागवते परत करते, घालून पण परत करत असेल. बाबा तुम्ही हिच्याबरोबर एक दोनदा बघा आणि हिला ब्लॉक करून टाका. डेंजरच आहे ही, कसली आहे.
नुसती. आणि अजून एक हिचं एक पेटंट म्हणजे ते असलंच पाहिजे की खांजणदेणीला हे आवडतं, खांजणदेणी खायला बघितलं की एक्साईट होते आणि तिला खूप मजा येते आणि खांजणदेणीला खायला हवं असतं. स्वतःच्याच मुलीला इतकं खा 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 खाऊदरी दाखवताना कसं काय हिला काय वाटत नाही? हिच्या घरचे पण हिला कसं काय बोलत नाही? काय बोलणार म्हणा, ऐकलं पण तर पाहिजे. पहिल्यापासूनच सोडलंय यांना, कोणाचा धरबंदच नाही असतं तर काय हवं होतं आहे ना. तर अशी ही या दोन बहिणींची मी कथा इथेच सुफळ संपूर्ण करते, असं डिक्लेअर करते आणि इथेच आजचं पॉडकास्ट थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. आजची कम्युनिटी बघितली नसेल तर कम्युनिटी पोस्ट नक्की चेकआउट करा. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये. उद्याचं कोणावर असणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे. सो सी यू टुमॉरो. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.